मुरलीधर मोहोळ आणि चंद्रकांत पाटलांची बंद दाराआड चर्चा सुरू आहे। धंगेकरांनी केलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर दोघांमध्ये चर्चा सुरू आहे। पुण्यामध्ये बाणेर इथे बंद दाराआड चर्चा सुरू आहे। धंगेकरांकडून धायवळ संदर्भात चंद्रकांत पाटलांवर आरोप केले जात आहेत। लक्ष्मण जाधव आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील। लक्ष्मण, वृषाली, नक्कीच, कारण की रवींद्र धंगेकर यांच्या माध्यमातून सातत्यानं निलेश गायवळच्या संदर्भात चंद्रकांत पाटील यांच्यावरती आणि जैन बोर्डिंग त्या संदर्भात मुरलीधर मोहोळ यांच्यावरती सातत्यानं रवींद्र धंगेकर यांच्याकडून आरोप केले जात आहेत। अवघ्या काही दिवसापूर्वीच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुरलीधर मोहोळ यांची सुद्धा भेट झाली होती आणि या भेटीमध्ये बरीचशी चर्चा या सर्व अनुषंगाने झालेली होती आणि हे सर्व त्याला पाठीमागं कारण असताना आज मुरलीधर मोहोळ एका कार्यक्रमामध्ये असताना या ठिकाणी चंद्रकांत पाटील सुद्धा दाखल झाले आणि दाखल झाल्याच्या नंतर ही दोन्ही नेते एका खोलीमध्ये त्यांची दोघांची बंद दाराआड चर्चा झाली। खरं तर या चर्चेमध्ये काय दोघांचं चर्चा झाली आहे हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे। मात्र जवळपास अर्धा तास सर्व पदाधिकारी असतील किंवा त्यांचे सुरक्षा रक्षक बाहेर होते आणि दोघांची अर्धा तास जी आहे ती बंद दाराआड चर्चा होती। मात्र रवींद्र धंगेकर यांच्याकडून सातत्याने या दोन्ही नेत्यांवरती होणारे आरोप जे आहेत त्या आरोपाच्या पार्श्वभूमीवरती ही चर्चा निश्चितच महत्त्वपूर्ण मानली जाते। कारण की देवेंद्र फडणवीस यांच्याकडून काही निरोप मुरलीधर मोहोळ यांच्याकडे देण्यात आलेला होता का आणि तो निरोप चंद्रकांत पाटील यांना मुरलीधर मोहोळ यांनी दिलेला आहे का हेही उत्सुकतेचं ठरणार आहे। मात्र या दोन नेत्यांची पुण्यामध्ये बाणेरमध्ये एका कार्यक्रमाच्या नंतर झालेली चर्चा मात्र चर्चेची ठरणार आहे, कारण की आता रवींद्र धंगेकर जे आहे ते सातत्यानं आरोप करताना दिसत आहेत। वृषाली, नक्कीच धन्यवाद लक्ष्मण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।